यानंतर आपण थेट दिल्लीतली दृश्य बघणार आहोत, कारण अटल स्मृती स्थळावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, हे सगळे मान्यवर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अटलजींना अभिवादन करतात, पुष्पांजली अर्पण करतात। ही दृश्य दिल्लीतली आहेत, अटल स्मृती स्थळावरची दृश्य आहेत। सगळे मान्यवर आज भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आहेत। 100वी ही जयंती आहे त्यांची। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत, जे अभिवादन करतायत अटलजींच्या स्मृतींना। भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटलजींना अभिवादन करतात। अटल बिहारी वाजपेयी यांची ही 100वी जयंती आहे आणि या निमित्तानं एक त्यांच्या आठवणीतला विशेष शिक्का आणि एक टपाल तिकीट सुद्धा आज जारी केलं जाणार आहे। भारत सरकारकडून त्यांच्यासाठी ही एक अभिवादन असेल। भाषणाची खुमासदार शैली, आपला मुद्दा फार ठामपणे मांडण्याची हातोटी आणि त्यांचं कविमन, या सगळ्याच गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू म्हणता येतील। गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे अटलजींना। त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत, राष्ट्रमंत्री आहेत एस जयशंकर, ते सुद्धा अभिवादन करतायत अटलजींना। दिल्लीत हे अटल स्मृती स्थळ आहे, जिथे हे सगळे मान्यवर सध्या आलेले आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हे सगळेजण अभिवादन करतात। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुद्धा आहेत, जे अटलजींना त्यांच्या या शताब्दीच्या निमित्तानं अभिवादन करतात। स्मृतीस्थळावर हे सगळे नेते जमलेले आहेत। Thank you.